1 नोव्हेंबर नंतर साखर कारखाने सुरू करण्याचा निर्णय, मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची ग्वाही. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदतीचा ओघ. सरकारी अधिकारी, कर्मचारी, राजकीय मंडळी, देवस्थानांकडून पूरग्रस्तांना कोट्यावधींचा मदत निधी. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची वहिल्यानगरमधील सभा पुढे ढकलली. वातावरण खराब होऊ नये म्हणून 9 ऑक्टोबरला सभा घेणार, इम्तियाज जलील यांची माहिती. अहिल्यानगरच्या कोटला गावातील धार्मिक तणावानंतर 200 जणांवर गुन्हा दाखल, तर अटकेतील 30 जणांना 3 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. रांगोळीत मुस्लिम धर्मगुरूंचा उल्लेख केल्यानं झालेला तणाव. कुर्ल्यामध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अडवलं. वाहनांवर आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर लावल्यानं सोमय्या आक्रमक, पोलिसांनी घटनास्थळी जाण्यापासून रोखल्याचा आरोप. कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि कुटुंबातील 10 बँक खाती पोलिसांनी गोठवली. आता पैसे वापरता येणार नाही. घायवळ सध्या लंडनमध्ये असल्याची माहिती. आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी बंडू आंदेकरचं अनधिकृत घर भुईसपाट. आंदेकर टोळीची दहशत मोडीत काढण्यासाठी पुणे पोलिसांसह महापालिकेची संयुक्त कारवाई. मुंबई महापालिकेसाठी एकनाथ शिंदे ठाणे पॅटर्न राबवणार. जात आणि व्यवसाय निहाय सेल शिवसेना स्थापन करणार. मायक्रो मॅनेजमेंटवर भर देण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना.